कल्पना करूया की कोणीतरी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसले. समोर एक मस्त गरमागरम चहाचा कप आलाय. चहाचा सुगंधही दरवळतोय, पण नजर मात्र पूर्णपणे शून्यात लागलेली आहे. हो, अगदी ओळखीचं दृश्य आहे. हो ना, डोक्यात कालच्या मीटिंगमध्ये बॉसने मारलेला तो टोमणा सतत घुमतोय. आणि त्याचवेळी पुढच्या आठवड्यात जो होम लोनचा EMI भरायचा आहे त्याची आकडेमोडही सुरू आहे. म्हणजे शरीर एका जागी आणि मन भलतीकडेच. एक्झॅक्टली. आणि मग 15 मिनिटांनी जेव्हा तो चहाचा कप ओठांना लागतो तेव्हा तो पूर्णपणे थंड झालेला असतो. म्हणजे शारीरिकदृष्ट्या ती व्यक्ती तिथेच होती, चहा समोरच होता, पण मानसिकदृष्ट्या ती व्यक्ती वेळेच्या प्रवासात कुठेतरी भलतीकडे झारवली होती. हो, आणि खरं सांगायचं तर आपण सगळेच जण रोज या अनुभवातून जातो. आपलं शरीर आत्ताच्या या क्षणात असतं, पण आपलं मन मात्र एकतर भूतकाळाच्या खंतीत असतं किंवा भविष्याच्या चिंतेत भरकटलेलं असतं. अगदी खरंय. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच वेळेच्या सापळ्यावर बोलणार आहोत. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या वर्तमान काळातील आपलं वर्तन महत्वाचे या मूळ स्रोतावर आधारित विचारांचे आपण आज विश्लेषण करणार आहोत. नक्कीच, कारण हा केवळ एक वाचायला छान वाटणारा तात्विक विचार नाहीये. मग काय आहे तो नेमका? हा जगण्याचा एक अतिशय प्रगल्भ आणि प्रॅक्टिकल मार्ग आहे. विद्यानंद यांच्या मते भूतकाळ आणि भविष्यकाळ यापेक्षा वर्तमान काळ हाच मानवी जीवनाचा खरा पाया आहे. आजच्या या गुंतागुंतीच्या जगात तग धरून राहायचं असेल तर हा विचार समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण याच संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत. मला खरंच हे समजून घ्यायचंय की आपण वर्तमान काळापासून इतके दूर का पळतो. तो एक खूप नैसर्गिक प्रश्न आहे. म्हणजे बघा ना, जर आनंद आणि कृती फक्त आत्ता या क्षणातच शक्य आहे, तर आपला मेंदू सतत काल काय झालं किंवा उद्या काय होणार याच विचारात का अडकतो? याला एक खूप मोठं मानसशास्त्रीय कारण आहे. अच्छा, मला इथे एका आधुनिक उदाहरणाचा संदर्भ द्यावासा वाटतो. आपण आपल्या स्मार्टफोनचा विचार करूया. जेव्हा फोनमध्ये एकाच वेळी अनेक बॅकग्राऊंड ॲप्स सुरू असतात तेव्हा काय होतं? फोन अचानक स्लो होतो, हँग व्हायला लागतो. बरोबर, कारण त्या बॅकग्राऊंड ॲप्सनी फोनची सगळी रॅम आणि बॅटरी खाल्लेली असते. आपला मेंदूही असाच काम करत नाही का? अरे वा, हे उदाहरण अगदी चपखल आहे. म्हणजे कालचा अपराधीपणा आणि उद्याची भीती हे दोन अत्यंत हेवी बॅकग्राऊंड ॲप्स आपल्या मेंदूत सतत सुरू असतात. आणि त्यामुळे आत्ता जो वर्तमान काळ नावाचा मुख्य ॲप्लिकेशन आपण वापरत आहोत तोच क्रॅश होतो. एकदम बरोबर. हे रॅम आणि बॅकग्राऊंड ॲप्सचं उदाहरण या मानसिक प्रक्रियेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. मी सांगेन की जर आपण याच्या मागील उत्क्रांतीच्या कारणांचा विचार केला तर हे आणखी स्पष्ट होईल. उत्क्रांती म्हणजे मानवी उत्क्रांतीशी याचा संबंध आहे? होय, मानवी मेंदूची मुळातच एक स्वयंचलित विचार प्रणाली असते, ज्याला आपण साध्या भाषेत ऑटो पायलट मोड किंवा मानसशास्त्रात डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतो. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण काहीच करत नसतो तेव्हा मेंदू तिथे जातो. एक्झॅक्टली. जेव्हा आपण वर्तमान काळात कोणतीही अत्यंत लक्ष केंद्रित करणारी कृती करत नसतो तेव्हा आपला मेंदू आपोआप या नेटवर्कवर जातो. उत्क्रांतीच्या काळात माणसाला जिवंत राहण्यासाठी भूतकाळातील धोक्यांमधून शिकणं खूप आवश्यक होतं. म्हणजे जुन्या चुका टाळण्यासाठी. आणि भविष्यातील संकटांचा आधीच अंदाज बांधणंही गरजेचं होतं. त्यामुळे काय बिघडू शकतं याचा विचार करणं ही मेंदूची एक प्रकारची नैसर्गिक सुरक्षा यंत्रणाच आहे. पण आजच्या जगात आपल्या जीवावर उठणारे जंगली प्राणी तर नाहीत ना? तेच तर, प्राणी नाहीत, पण तरीही आपला मेंदू त्या ऑफिसच्या मीटिंगला किंवा EMIला तोच जुना धोका समजून तशीच प्रतिक्रिया देतो. बापरे, म्हणजे जी गोष्ट आपल्याला एकेकाळी जिवंत ठेवण्यासाठी बनवली गेली होती तीच गोष्ट आता आपल्याला खऱ्या अर्थाने जगण्यापासून रोखत आहे. अगदी बरोबर पकडलेत तुम्ही. विद्यानंद यांच्या लेखनाचा मूळ गाभा इथेच आहे. जेव्हा मेंदू सतत भूतकाळाचे विश्लेषण करत राहतो तेव्हा तो खंत आणि अपराधीपणाच्या भावनेचा एक मोठा ट्रॅफिक जॅम निर्माण करतो. हो, मी तसं बोलायला नको होतं किंवा मी तसं वागायला नको होतं या विचारांमध्ये प्रचंड ऊर्जा वाया जाते आपली. नक्कीच. आणि याउलट जेव्हा तो सतत भविष्याकडे धावतो तेव्हा तो मनात फक्त भीती आणि असुरक्षितता निर्माण करतो. बरं, मग या दोन्ही अवस्थांमध्ये सामायिक गोष्ट काय आहे? ती म्हणजे निष्क्रियता. आत्ताच्या क्षणात कोणतीही ठोस कृती न करण्याची अवस्था. म्हणजे आपण फक्त विचार करत बसतो, ॲक्शन काहीच घेत नाही. बरोबर. वर्तमान काळात सजग राहणे म्हणजे केवळ डोळे मिटून श्वास मोजणे नव्हे, ती एक अत्यंत सक्रिय आणि जाणीवपूर्वक केलेली कृती आहे.
म्हणजे वर्तमान काळात राहणं ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे तर? होय. जो व्यक्ती वर्तमानात सजग राहतो तो भूतकाळातील माहितीचा फक्त डेटा म्हणून वापर करतो, तो त्या भावनांचा गुलाम होत नाही. अच्छा. म्हणजे तो विचारपूर्वक आणि संतुलित निर्णय घेऊ शकतो, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची संपूर्ण रॅम किंवा प्रोसेसिंग पॉवर फक्त आता मी काय करू शकतो यावर केंद्रित असते. अगदी तसंच. आणि म्हणूनच वर्तमान काळातील वर्तन महत्वाचे ठरते. हे समजायला खूप सोपं आणि तितकंच लॉजिकल आहे. पण जेव्हा आपण वर्तमान काळातील योग्य वर्तनाबद्दल बोलतो तेव्हा मला इथे एक मोठा प्रश्न पडतोय. कोणता प्रश्न? विचारा ना. विद्यानंद यांच्या स्रोतानुसार वर्तमान काळातील वर्तन म्हणजे केवळ बाहेरून चांगले वागणे नव्हे, तर त्यामागे सकारात्मक विचार आणि सहानुभूती असायला हवी. हो, हा त्यांचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पण एक मिनिट, मला इथे या संकल्पनेला थोडं आव्हान द्यावंसं वाटतंय. आपण थोडं प्रॅक्टिकली विचार करूया. बोला. समजा मी आतून प्रचंड रागवलो आहे. मला माझ्या समोरच्या व्यक्तीचा भयंकर राग आलाय, पण तरीही मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवतोय आणि अत्यंत नम्रपणे हसून त्या व्यक्तीशी बोलतोय. बरं. तर मग हे समाजासाठी चांगलंच नाही का? मी माझा राग दुसऱ्यावर लादत नाहीये, मी बाहेरून व्यवस्थित वागतोय. अशावेळी माझे आतले विचार कसेही असले तरी माझे बाह्य वर्तन योग्य असल्यामुळे ते पुरेसे नाही का? वरवर पाहता तुमचा हा युक्तिवाद अगदी योग्य वाटतो. हो ना. फक्त वरवरचं चांगलं वागण्याचं सोंग केलं आणि काम भागलं तर आतून सहानुभूती असण्याची इतकी सक्ती का? अत्यंत थेट आणि महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. समाजाला फक्त बाह्य कृतीशी मतलब आहे असं आपल्याला वाटतं. पण जर आपण याच्या कार्यपद्धतीचा थोडा सखोल विचार केला तर यातला मोठा धोका लक्षात येईल. धोका? तो कसा काय? आपण याला तुमच्याच भाषेत एका सॉफ्टवेअरच्या उदाहरणाने समजूया. सॉफ्टवेअरमध्ये सोर्स कोड आणि युजर इंटरफेस असतात, बरोबर? हो, युजर इंटरफेस म्हणजे जे आपल्याला स्क्रीनवर दिसतात ते. अगदी बरोबर. तुमचे बाह्य वर्तन, तुमचे हसणे, नम्रपणे बोलणे, हा तो युजर इंटरफेस आहे जो लोकांना दिसतो. पण तुमचे आंतरिक विचार, तुमची मूल्य आणि सहानुभूती हा त्या पूर्ण सिस्टीमचा खरा सोर्स कोड आहे. अच्छा, म्हणजे जे आत लपलेलं आहे ते? होय. आता विचार करा, जर सोर्स कोडमध्येच एरर असेल, म्हणजे तुमच्या आतून प्रचंड राग किंवा स्वार्थ भरलेला असेल आणि तुम्ही फक्त वर हसण्याचा इंटरफेस दाखवत असाल, तर काय होईल? कधीतरी ती सिस्टीम नक्कीच क्रॅश होईल, कारण आतील आणि बाहेरील गोष्टीत काहीच ताळमेळ नाहीये. नेमके हेच. मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह डिसोनन्स किंवा वैचारिक विसंवाद म्हणतात. कॉग्निटिव्ह डिसोनन्स? म्हणजे आत एक आणि बाहेर दुसरंच? होय. जेव्हा तुमच्या भावना आणि तुमची कृती यात सातत्याने विरोधाभास असतो, तेव्हा ते नाटक टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या मेंदूला प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च करावी लागते. ही ओढाताण जास्त काळ लपवता येत नाही. म्हणजे मी मगाशी जे म्हटलं की रागावर नियंत्रण ठेवून हसून बोलणे चांगलं आहे, ते फक्त तात्पुरतं काम करेल तर? नक्कीच. तात्पुरत्या प्रसंगासाठी ती ठीक असेलही, पण जर ती तुमची कायमची वृत्ती बनली तर तो दबलेला राग इतर कुठल्या तरी कृतीतून नक्कीच बाहेर पडतो, ज्याला आपण मायक्रो ॲग्रेशन्स म्हणतो. अरे अच्छा, म्हणजे तो राग कदाचित चिडचिडीच्या रूपात कुटुंबावर निघू शकतो किंवा ऑफिसमधल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर निघू शकतो. अगदी बरोबर. आणि समाज किंवा आपली आजूबाजूची माणसं ही खूप संवेदनशील असतात बरं का. त्यांना शब्दांच्या पलीकडील हा खोटेपणा अवचेतन पातळीवर सबकॉन्शियस लेव्हलवर कुठेतरी जाणवतोच. म्हणजे लोकांना कळतं की हा माणूस आतून वेगळाच आहे. होय. म्हणूनच विद्यानंद स्पष्ट करतात की जेव्हा वर्तनामागे खऱ्या अर्थाने जबाबदारी आणि सकारात्मकतेची मूल्य असतात, तेव्हाच ते कृतीतून अत्यंत नैसर्गिकरित्या प्रकट होते. त्यासाठी मग वेगळं कष्ट घ्यावं लागत नाहीत किंवा ऊर्जा वाया घालवावी लागत नाही. एक्झॅक्टली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा एखादी कृती खऱ्या प्रामाणिकपणातून येते, तेव्हाच समाजामध्ये एक दीर्घकालीन सौहार्द आणि विश्वास निर्माण होतो. दिखाव्याचं वर्तन कधीतरी उघडं पडतंच आणि तेव्हा सगळा विश्वास एका क्षणात नष्ट होतो. बरोबर. हे स्पष्टीकरण खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे केवळ पॉलिटिकली करेक्ट वागणे आणि आतून खऱ्या अर्थाने सजग असणे यातला हा मूलभूत फरक आहे. खोटं वागणं हे मानसिकदृष्ट्या खूप ठकवणारं आहे. अगदी खरंय. पण इथेच आजच्या काळातील सर्वात मोठा विरोधाभास उभा राहतो माझ्या मते. कोणता विरोधाभास? आजचं जग हे हसल कल्चरचं जग आहे. सगळीकडे एक जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. हो, वेगाची शर्यत लागली आहे सगळीकडे. कोण किती लवकर पुढे जातोय, कोण किती स्टार्टअप्स उभे करतोय, कोण किती फॉलोअर्स मिळवतोय.
अशा या अतिशय वेगवान आणि निर्दयी जगात प्रामाणिकपणा, संयम, सहानुभूती हे शब्द खूप आदर्शवादी आणि पुस्तकी वाटायला लागतात. हां, बऱ्याच लोकांना तसं वाटतं आजकाल. वास्तवात आपण पाहतो की लोक क्षणिक फायद्यासाठी कोणताही शॉर्टकट मारायला तयार असतात. खोटं बोलायला किंवा दुसऱ्याला मागे ओढायला ते सहज तयार होतात. दुर्दैवाने हे चित्र खूप सामान्य झालंय. मग मला सांगा, अशा वातावरणात जर एखाद्या व्यक्तीने प्रामाणिक राहण्याचं ठरवलं तर तो स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत नाही का? या शॉर्टकटच्या जगात प्रामाणिकपणाचा नेमका प्रॅक्टिकल उपयोग काय? हा आजच्या पिढीला भेडसावणारा सर्वात ज्वलंत आणि महत्वाचा प्रश्न आहे. हसल कल्चरने आपल्याला असं शिकवलं आहे की गती ही योग्य दिशेपेक्षा जास्त महत्वाची आहे. हो, फास्ट पुढे जाणं महत्वाचं वाटतं. पण इथेच आपण एक मोठी गफलत करतो. विद्यानंद यांच्या विचारांना जर आपण आजच्या आधुनिक व्यावसायिक जगाच्या संदर्भात पाहिलं ना, तर प्रामाणिकपणा आणि नैतिकता ही केवळ आदर्शवादी मूल्य नाहीत. मग ती काय आहेत? उलट ती अत्यंत प्रगत आणि व्यावहारिक कार्यक्षमतेची साधने म्हणजेच एफिशियन्सी टूल्स आहेत. एक मिनिट. प्रामाणिकपणा हे कार्यक्षमतेचं साधन कसं काय असू शकतं? हे जरा सॉलिड वाटते, मला सविस्तर सांगा. नक्कीच सांगते. बघा, जेव्हा आपण शॉर्टकट मारतो किंवा एखादा फायदा मिळवण्यासाठी खोटं बोलतो, तेव्हा तात्पुरतं यश नक्कीच मिळतं, पण खरा संघर्ष त्यानंतर सुरू होतो. म्हणजे कसं? ते एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला 10 नवीन खोटे सांगावे लागतात. तुमची कृती उघडी पडू नये म्हणून तुम्हाला सतत सावध राहावं लागते. अरे हो, मगाशी आपण जो रॅमचा मुद्दा मांडला तोच इथेही लागू होतोय. एक्झॅक्टली. खोटेपणा टिकून ठेवण्यासाठी तुमच्या मेंदूची अर्ध्याहून अधिक ऊर्जा किंवा बँडविड्थ खर्च होते. तुमच्या डोक्यावर सतत एक टांगती तलवार असते की मी कधी पकडल्या जाईन. बापरे, म्हणजे या सततच्या तणावामुळे आपण वर्तमान काळात कधीच 100% लक्ष देऊन आपलं मूळ काम करूच शकत नाही. अगदी बरोबर. आणि याचा थेट परिणाम कशावर होतो तर तुमची उत्पादन शक्ती किंवा प्रोडक्टिव्हिटी आणि सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी हळूहळू कमी होऊ लागते. म्हणजे शॉर्टकट मारणारा माणूस बाहेरून कितीही यशस्वी दिसत असला तरी आतून तो सतत एका भीतीखाली जगत असतो आणि कुठेतरी त्याची स्वतःचीच प्रगती खुंटते. होय. आणि याउलट विचार करा, जो माणूस प्रामाणिकपणा आणि संयम यावर आधारित वर्तन ठेवतो त्याच्याकडे लपवण्यासारखं काहीच नसतं. तो अगदी बिनधास्त असतो. त्यामुळे त्याचा कॉग्निटिव्ह लोड म्हणजेच मेंदूवरील अतिरिक्त ताण अत्यंत कमी असतो. तो त्याची 100% ऊर्जा त्याच्या आजच्या कामावर आणि वर्तमान काळातील कृतीवर लावू शकतो. क्या बात आहे. हे लॉजिक खूपच भारी आहे. आणि दीर्घकालीन स्थिरतेचा विचार केला तर ग्राहकांचा, सहकाऱ्यांचा किंवा गुंतवणूकदारांचा विश्वास हा शेवटी प्रामाणिकपणावरच टिकून राहतो. शॉर्टकटने तुम्ही एखादी छोटी शर्यत जिंकू शकाल, पण पूर्ण मॅरेथॉन धावायची असेल तर तुम्हाला चारित्र्य आणि मूल्यांचीच गरज असते. खरंच, आजच्या या स्पर्धेच्या युगात नैतिकता ही कमकुवतपणाची निशाणी नसून ती आपला वेळ आणि ऊर्जा वाचवणारी सर्वात प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आहे. वर्तमान काळात योग्य निर्णय घेणं म्हणजेच भविष्यात येणाऱ्या संकटांची शक्यता मुळापासून नष्ट करणं. अगदी तंतोतंत जुळून सांगितलं तुम्ही. हा दृष्टिकोन खरोखरच खूप वेगळा आणि डोळे उघडणारा आहे. नीतिमत्ता किंवा प्रामाणिकपणा याला आपण नेहमी एक नैतिक ओझे म्हणूनच पाहत आलोय, पण तुम्ही त्याला चक्क एक कॉग्निटिव्ह सेव्हिंग म्हणजे मेंदूची ऊर्जा वाचवणारी गोष्ट म्हणून मांडलात. हो, आणि तो तसा विचार करणंच आजच्या काळात गरजेचं आहे. हे पूर्णपणे पटण्यासारखं आहे. पण मग इथे माझ्या डोक्यात एक रोजच्या जगण्यातला व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. कोणता बरं? हे सगळं माहिती असूनही आपण रोजच्या धावपळीत यावर लक्ष कसे ठेवायचं? म्हणजे बघा, रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण शेकडो निर्णय घेत असतो. बरोबर आहे. ऑफिसमधले शेकडो ईमेल्स, ट्रॅफिकमधली चिडचिड, कुटुंबातले रोजचे संवाद. या प्रत्येक क्षणात आपण सजग कसं राहायचं? जर मी माझ्या प्रत्येक लहान-सहान कृतीचं, प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करत बसलो की याचा काय परिणाम होईल, हे योग्य आहे का, तर ही अतिचिकित्सा मला काहीच काम करू देणार नाही. ज्याला आपण ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणतो तेच ना. एक्झॅक्टली. सतत स्वतःचंच परीक्षण करणं हे खूप थकवणारं आणि अशक्य वाटत नाही का? तुमचा हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक लहान कृतीचे आणि शब्दाचे विश्लेषण करत बसणे हे नक्कीच मेंदूला गोठवून टाकणारे आहे. पण सुदैवाने काय? सुदैवाने विद्यानंद यांच्या मूळ विचारांमध्ये यासाठी एक अत्यंत सोपा आणि सुटसुटीत उपाय दडलेला आहे.
वर्तमान काळातील सजगता म्हणजे प्रत्येक क्षणाचं पोस्टमॉर्टम करणं नव्हे. अच्छा, मग काय आहे? तुम्हाला तुमच्या प्रत्येक कृतीचे परिणामांचा मोठा नकाशा बनवण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त एक अत्यंत प्रभावी फिल्टर किंवा जीपीएस सिस्टम वापरायची आहे. GPS सिस्टम, नॅव्हिगेशन सारखं म्हणताय तुम्ही, ते कसं? जसं आपण गाणी चालवताना जीपीएस लावतो बरोबर, हं. आपल्याला बाटेतील प्रत्येक खड्डा, प्रत्येक वळण आधीच मोजून ठेवायची गरज नसते. हो, आपण फक्त डेस्टिनेशन टाकतो. आणि तो निळा बाण आपल्याला फक्त दिशा दाखवत असतो की आपल्याला उत्तरेकडे जायचंय की दक्षिणेकडे. हं. रोजच्या जीवनातील सजगतेसाठी हाच निळा बाण म्हणजे स्वतःला विचारलेला फक्त एक प्रश्न आहे. अरे वा, कोणता प्रश्न आहे तो? तो प्रश्न असा आहे, आज मी जे करत आहे ते माझ्या आणि समाजाच्या हिताचे आहे का? आज मी जे करत आहे ते माझ्या आणि समाजाच्या हिताचे आहे का? होय, हा तो आरसा आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं वर्तन तपासायचं आहे. तुम्हाला दिवसातले 100 छोटे निर्णय तपासण्याची गरज नाही. फक्त जेव्हा तुम्ही एखादा महत्वाचा निर्णय घेता किंवा जेव्हा तुमच्या मनात संभ्रम निर्माण होतो, तेव्हा हा एक प्रश्न या फिल्टरसारखा वापरून पाहायचा. हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो, पण यातील माझ्या आणि समाजाच्या या 2 शब्दांमध्ये खूप मोठा समतोल दडलेला दिसतोय मला. अगदी बरोबर ओळखलत. हाच तो समतोल आहे जो समजून घेणं महत्वाचं आहे. कारण बहुतांश वेळा लोक असा गैरसमज करून घेतात की समाजाच्या हिताचा विचार करणे म्हणजे स्वतःच्या हिताचा पूर्णपणे बळी देणे. हो ना, पण तसं अजिबात नाहीये. या प्रश्नात माझ्या हिताचाही अगदी स्पष्ट उल्लेख आहे. स्वतःचा आर्थिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करणं हे अत्यंत महत्वाचे आहे. पण तो विकास करत असताना आपण इतरांचं नुकसान तर करत नाही ना, याची जाणीव ठेवणं म्हणजे समाजाचं हित जपणे होय. एक्झॅक्टली. ही दोन्ही उद्दिष्टे परस्पर विरोधी नसून ती हातात हात घालून पुढे जाणारी आहेत. जेव्हा तुम्ही हा फिल्टर लावता आणि तुमचं उत्तर होकारार्थी येते, तेव्हा तुमची दिशा योग्य आहे याची तुम्हाला खात्री मिळते. आणि समजा एखाद्या कृतीबद्दल आतून उत्तर नकारार्थी आलं तर? तो तुमच्यासाठी एक अलार्म असतो की इथे थांबून जरा विचार करण्याची गरज आहे. याच एका साध्याशा जागरूकतेमुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिपक्व होतं आणि तुम्ही विनाकारण निर्माण होणाऱ्या तणावापासून मुक्त होता. म्हणजे हा प्रश्न खऱ्या अर्थाने एक प्रकारचा होकायंत्र आहे, जो आपल्याला वर्तमान काळात सुरक्षित आणि योग्य मार्गावर ठेवतो. नक्कीच. हे खरंच खूप दिलासादायक आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा ताण घेण्याची गरज नाही, फक्त आपली दिशा तपासण्याची गरज आहे. तर आपण आत्तापर्यंत ज्या सगळ्या बाजू पाहिल्या त्यातून एक अत्यंत स्पष्ट आणि सलग विचार समोर येतोय. हां. तो म्हणजे भूतकाळातील चुका आपल्याला नक्कीच धडे देऊ शकतात आणि भविष्याची स्वप्न आपल्याला पुढे जाण्याची दिशा दाखवू शकतात. पण माणसाच्या खऱ्या प्रगतीची आणि समाधानाची गुरुकिल्ली ही आत्ताच्या या वर्तमान काळातील सजगता, नैतिकता आणि सकारात्मक वर्तन यातच दडलेली आहे. अगदी 100% खरंय. वर्तमान काळ ही केवळ कॅलेंडरवरील एक तारीख किंवा घड्याळातील वेळ नाहीये, तर ती एक अत्यंत ताकदवान अवस्था आहे, जिथे आपण आपले विचार, कृती आणि चारित्र्य घडवू शकतो. दिखाव्याचं आणि शॉर्टकटचं आयुष्य आपल्याला तात्पुरतं यश देईलही, पण रात्रीची शांत झोप आणि समाजातील खरा आदर मिळवायचा असेल तर आतून बाहेरून एकच राहणे आणि सजग राहणे याला दुसरा कोणताही पर्याय नाही. तुम्ही या संपूर्ण चर्चेचा गाभा अतिशय अचूकपणे आणि सुंदररित्या मांडला आहे. पण ही सर्व समजून घेत असताना यातून एक अत्यंत गंभीर आणि व्यापक प्रश्नही निर्माण होतो, ज्यावर प्रत्येकाने स्वतंत्रपणे विचार करायला हवा. अरे, कोणता प्रश्न? बघा, आपण आत्तापर्यंत पाहिलं की वर्तमान काळातील व्यक्तिगत वर्तनातूनच माणसाचे आणि पर्यायाने समाजाचे भविष्य घडत असते. हो, बरोबर. पण समजा उद्या या समाजातील बहुतांश लोकांनी हा फिल्टरच काढून टाकला आणि फक्त असा विचार करायला सुरुवात केली की माझा आणि फक्त माझा आजचा व्यक्तिगत फायदा एवढाच महत्वाचा आहे, समाजावर त्याचे काहीही परिणाम झाले तरी मला त्याचं काही देणं घेणं नाही. बापरे. जर असा टोकाचा स्वार्थ हेच आपल्या वर्तमान काळातील कृतीचे एकमेव सूत्र बनले, तर आपण सगळे मिळून नेमक्या कशा प्रकारच्या भविष्याची निर्मिती करत आहोत? आजचे आपले हे छोटे छोटे, अत्यंत स्वार्थी आणि आत्मकेंद्रित निर्णय उद्याचा कोणता महाकाय भस्मासूर उभा करतील? हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. होय. व्यक्तिगत सजगता आणि संपूर्ण समाजाचे सामूहिक भविष्य यातील हा ताळमेळ शोधणं हे आता केवळ नैतिक कर्तव्य राहिलेलं नाही, तर ती मानवी अस्तित्वाची सर्वात मोठी गरज बनली आहे. कारण आपण आज वर्तमानात जे पेरत आहोत तेच उद्या उगवणार आहे. खरंच, हा विचार आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. व्यक्तिगत स्वार्थ विरुद्ध सामूहिक हित
हा समतोल कसा साधायचा आणि स्वतःच्या आजच्या कृतीतून उद्याचे एक चांगलं चित्र कसं उभं करायचं, हे मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोरच आहे. नक्कीच. या अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. यातून मिळालेल्या स्पष्टतेचा सर्वांना नक्कीच फायदा होईल. मलाही तशीच आशा आहे. आणि हो, यानंतर पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या समोरचा चहा थंड होत असेल, तेव्हा तुमची रॅम भूतकाळ किंवा भविष्याच्या विचारांनी फुल भरलेली नाही ना, याची नक्की खात्री करा. हो ना? नाहीतर तो चहा तसंच राहील. अगदी. बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा आणि तो चहा आत्ताच्या क्षणात, वर्तमान काळात पूर्ण सजगतेने गरम असतानाच पिण्याचा आनंद घ्या. कारण तो एक क्षण पूर्णपणे अनुभवणं हेच खऱ्या अर्थाने जगणं आहे. विचार करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता या क्षणात राहा. खूप खूप आभार.